कोकणात मान्सूनच्या आगमनाचं एक अनोखं सेलिब्रेशन केलं जातं. त्याला मिरग म्हणतात. सध्या आमच्या गावात मिरगाची जोरदार तयारी सुरू आहे. चला दाखवतो. दक्षिण समुद्राकडून येणारे येटचे वारे ढगांना सह्याद्रीच्या दिशेने घेऊन चालले. निसर्गाशी कनेक्टेड असलेली गावातली माणसं पावसाचा वेध घेत मिरगाची जोरदार तयारी करतात. मातीच्या घरांना नॅचरली प्रोटेक्ट करण्यासाठी गवत, बांबू, नारळाच्या चुडतांची नैसर्गिक झडी बांधतात. घरापुढे सारवलेल्या खळ्यात काजू, कोकम, नाचणी, गावठी मिरची, मसाल्याचे पदार्थ, आंब्या फणसाची साठा, गवताची गोलाकार मुडी बांधून त्यात भात साठवतात. किनारपट्टीला मासे सुकवतात, कारण पावसाळ्यात आम्ही मासेमारी करीत नाही. हजारो वर्षांपासून कोकणी माणसांनी त्यांच्या सभोवतालच्या नॅचरल फूड फॉरेस्टमध्ये जपलेला हा खजिना उन्हात सुकून पावसाआधीच घरात साठवून ठेवतात. मृग नक्षत्रातल्या पहिल्या पावसात राखणदाराला कोंबडा देऊन पाऊस देवा यंदाही आमच्यावर समृद्धी बरसू दे म्हणून गाऱ्हाणं घालतात. शेवटी ही सगळी पावसानेच दिलेली समृद्धी आहे. तो येण्याआधी तिला लक्ष्मीच्या रूपात घरात आणून ठेवायचं आणि नव्या पावसात पुन्हा नवं जीवन सुरू करायचं. रात्री वडे आणि सागोती खाऊन मिरगवणी करतात आणि पावसाळी जीवनाला सुरुवात होते. मिरग हे समृद्धीचं प्रतीक आहे. निसर्गाला देव मानणाऱ्या संस्कृतीचा हा सोहळा आहे.